नमस्कार. तुम्हा सर्वांचं आईच्या किचनमध्ये सहर्ष स्वागत आहे. हे चीज, कांदा, हा बारीक करून घेतलेला बटाटा शिजवून घेतला आहे मी आणि तो स्मॅशरनं बारीक केला आहे. कोथिंबीर, चीज मी घरीच बनवलेला आहे दुधापासून. हा ब्रेड. तर ह्या ब्रेडच्या ज्या ब्राऊन काट आहेत हे सगळे मी वेगळे करून घेणार आहे आणि आतला पांढरा भाग मी यूज करणार आहे वरच्या पारीसाठी. तर याचा हातानंच मी हे काढून घेते. ह्या ब्रेडचे सगळे काट असे ब्राऊन काट मी बाजूला करत आहे आणि आतल्या पांढऱ्या भागाची मी पारी करून घेणार आहे. आज मी चीज पोटॅटो ब्रेड पॉकेट बनवत आहे. त्यासाठी आपण कुकरला शिजवून घेतलेला बटाटा मॅशरने चांगला एकजीव बारीक करून घेतलेला आहे. त्यात कोथिंबीर, चिरलेला कांदा, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि तिखट असं टाकलेलं आहे. मी घरीच चीज तयार केले बरं का, ते पण आतल्या सारणासाठी मी वापरत आहे. तर आता पारी हे करून घ्यायची. पांढरा भाग सगळा मी त्या पारीत एकजीव करून सगळा घेते मसाला हाताने. भरून स्टफिंग चांगलं आत मजबूत घालायचं थोडंसं पाण्यात आणि मग ते असं थोडंसं पाणी घालून गॅसवर हे ब्रेडचं कणी लगदा तयार करून घ्यायचा. माझ्या ह्या पद्धतीनं असं तुम्ही एक वेळा हे आणि चीज पोटॅटो बारीक ब्रेड चिरून पॉकेट करून बघा. त्याची हे चवीला अतिशय सुंदर लागते. कणिक करून घ्यायची. नाश्त्याचा हा पदार्थ फारच तुम्ही हिरव्या चटणीसोबत, लाल चटणीसोबत किंवा चहासोबत सुद्धा खाऊ शकता. नुसतं सुद्धा हे छान लागते. एकदा करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. हे चवीपुरतं मीठ घातले मी आता. ब्रेडच्या त्या तुकड्यात जे तुकडे आहेत आपण बारीक करणार त्यात मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते. दिसायला ते देखणं दिसते. आता हे चांगलं एकजीव थोडं थोडं पाणी लागेल तसं घेऊन ही पारी एकजीव करून घ्यायची अशी. असा हा घट्ट गोळा करून घ्यायचा बरं का, आपण कणिक मळतो तसं. आता मी आतल्या स्टफिंगसाठी मसाला तयार करत आहे. शिजवून घेतलेला बटाटा, कोथिंबीर, मीठ, थोडं तिखट आणि पनीर हे सगळं मी हँड मिक्सरनं बारीक करून एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे मी गोळे तयार करते 4. माझे हे असे मसाल्याचे 4 गोळे तयार झालेले आहेत. आता मी ते हे स्टफिंग आपण पुरण कसं भरतो तसं ते हातानंच ती पारी गोल गोल करून घेऊन ह्या ते भरून घ्यायचं. ब्रेडच्या पारीची काही कणिक मळून आपण घेतली आहे त्याचे पण मी 4 भाग करून घेत आहे. आता हे असं हातावर त्याचं गोल गोल गुंडा करून घ्यायचा आणि ह्या गोल भागात हे स्टफिंग घालून अतिशय सोप्या पद्धतीने हा पदार्थ तयार होतो बरं का. अतिशय चविष्ट आणि सगळ्यांना, लहान मुलं मोठी माणसं सगळ्यांना आवडण्यासारखं हा पदार्थ तयार होतो. एकदा हा तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता हे असं आपण या उंड्यात हे पूर्ण हे आतला मसाला सगळा भरून त्याचे असे गोल गोल पीस करून घ्यायचे. ब्रेडची पारी पण मऊच असते. आतला मसाला पण आपला मऊच आहे. जर ते भरताना समजा थोडंसं फाटत असेल तर तुम्ही ते मऊ असल्या कारणानं लगेच ॲडजस्ट होते बरं. ते व्यवस्थित ते असं घालून स्टफिंग सगळं व्यवस्थित घालून वरची पारी चारी बाजूला व्यवस्थित दाबून घ्यायची.
माझे आईचे किचन हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असे आपले हे 2 उंडे तयार झालेत. उरलेले 2 उंडे पण आपण त्याच पद्धतीनं स्टफिंग भरून घ्यायचं त्यात. आता माझे सगळे हे उंडे भरून झालेले आहेत. आत मसाला सगळ्या पूर्ण माझं भरून झालेलं आहे बरं का. 4चे 4 पीस माझे असे व्यवस्थित आत सगळं स्टफिंग दाबून भरायचं आणि असे 4 पीस माझे तयार झाले आहेत. आता मी एका कढईत तेल तळण्यासाठी घेत आहे. आता पहिला आपण पीस घातलेला आहे यात, तर तो अगदी व्यवस्थित त्याच्या दोन्ही बाजू खमंग तळून घ्यायच्या पूर्ण तळेपर्यंत. खालची बाजू वर, वरची बाजू खाली, आपण हे असं सारखं त्याला करत राहायचं बरं का. म्हणजे काय होते, करपत नाही आणि चारी बाजूने ते चांगलं खमंग भाजलं जाते. एकदा हे पनीर पॉकेट माझ्या पद्धतीनं करून बघा. माझा हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आता त्यातला एक पीस माझा तळून तयार आहे. आणखीन थोडा वेळ मी उभ्या ज्या कडा असतात त्या तळून घेते मी त्या. अगदी मऊसूत असा हा पदार्थ तयार होते बरं, अतिशय स्वादिष्ट. असं एक एक करून 4 पीस आपण तळून घ्यायचे आहेत. नमस्कार. आपण केलेल्या सहकार्याबद्दल मी आपली शतशः आभारी आहे. धन्यवाद. असे हे आपले ब्रेड पोटॅटो पॉकेट तयार झालेले आहेत. एकदा हे करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.